सर, भूषण बिकेची प्रेमाची माणसं आज तुमच्यामुळे मला ना इंस्टाग्राम वरून ना पेमेंट आलंय, तेच मी काढायला चाललोय. बीके आज पार्टी मिळेल ना मग. भाऊ मग 100% ये आधार मग कार्ड चला पण मग. घेऊन चाललोय. आधार कार्ड पण संघ आहे. आता भूषण बिकेला पहिलं पेमेंट आलं म्हटल्यावर पार्टी तर द्यावाच लागणार ना. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. पहिली जिथं पैसे काढत्या तिथं आलो. म्हटलं जर जास्त पैसे काढले नाही लय लुटतील, यामुळे 1000 रुपये काढले. यायला भाऊ यांना कशाला सांगितलं काय माहिती. आज तर भूषण बिकेला 1000ला फटका बसला. जाऊ द्या चला, आज तर आनंदाचा दिवस आहे. आणि ती थोडी लय लांबची आपलेच भाऊ ना गुडे आणि कृष्णमणी. बिके आज आम्ही स्वप्न बघतोय की काय की भूषण बिके आज ना पार्टी देतोय, जेव्हा त्यांना रुद्रा हॉटेलला घेऊन आलं भाऊ. गुडे आणि कृष्णमणी नाही नाही स्वप्न नाहीये, खरंय खरंय. अरे भूषण बिके इतका पण वाईट नाही. तुम्हाला म्हटलं ना पार्टी देणार तर देणार. थांबा चष्मा घालू द्या. भूषण बिके कुठं जरी गेला ना ओळख निघणारच. शेटनी पण भूषण बिकेला ओळखलं ना. शेट म्हणे जेवण करा आणि आपलं पण एक प्रमोशन मारून द्या. जेवण करताना ना दाखवायचं कारण म्हणजे शेट म्हणे तुम्ही जेवण करताना जे व्हिडिओ घेतले ना ते ब्लॉग मध्ये न टाकता जेव्हा तुम्ही हॉटेलच्या प्रमोशनचा ब्लॉग काढसाल ना तेव्हा त्याच्यामध्ये टाकून द्या. मग मस्त जेवण करून तिथून निघालो. इकडे मोकार पाऊस चालू होता ना, त्यात तिथं भूषण बिकेला विस्तू पेटलेला दिसला. म्हटलं थांबा पहिले भूषण बिकेला शकून घेऊ दे. खुर्चीवरती टेका घेतल्या. दुराची काय गचगच रे, नुसतं डोळ्यामध्ये यायचं ना रे. थोडासा गरम झालो. म्हटलं आता निघावा. गुड्याला म्हटलं इथंच थांब, आम्ही चाललोय बस स्टँडवर. गुड्डे म्हणे बस स्टँडवर पट्टे मारले चालली की काय. जा जा टाटा. बस स्टँड वरती नवतारने माणसं कमी आणि म्हातारे माणसं जास्त दिसते. हा ना रे, जेव्हापासून सरकारने म्हाताऱ्या माणसांना फुकट बस केली ना, नवतारण्या माणसांपेक्षा तर जास्त म्हाताऱ्या माणसांचीच गर्दी दिसते ना. भूषण बिकेचं एकच म्हणणं आहे, मला फक्त ना 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनवा, मग बघा मी काय करतो.